महाविकास आघाडीमधील सर्व घटक पक्ष, काँग्रेस, शिवसेना सर पुढं सगळ्यात महत्वाची मागणी आहे शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव सोयाबीन शिवाळ्याच्या परिस्थितीमध्ये आमच्या शेतकऱ्यांच्या दुधाला हमी भाव मिळाला पाहिजे। भीक नको आम्हाला आमच्या हक्काचं पाहिजे। कुठेतरी अनुदान द्यायचं, घोषणा करायच्या आणि त्या प्रत्यक्षरित्या 5% लोकांपर्यंत त्याचा सुद्धा फायदा मिळत नाही। फक्त शेतकऱ्यांना, दूध उत्पादकांना कागदपत्र नादी लावायचं आणि मोठमोठ्याला घोषणा करायच्या आणि त्या अनुदान देण्याचा सुद्धा चेक वाटपाचा कार्यक्रम केला जातो। आणि तुम्ही काय आम्हाला भीक देता का? आमच्या शेतकऱ्यांना कमीत कमी शेतकऱ्यांच्या दुधाला, दूध उत्पादकांच्या दुधाला कमीत कमी 40 रुपये लिटर बाजार भाव मिळाला पाहिजे, ही आमची पहिली मागणी आहे। जर तुम्ही बाजारात गेल्यानंतर 25 रुपयाला बाटली आपल्याला 25 रुपयाच्या बाटलीला बाजार आपल्याला पैसे मोजावे लागतात। आणि माझा शेतकरी रात्रंदिवस काबाड कष्ट करणारा माझा दूध उत्पादक शेतकऱ्याच्या दुधाला जर 22 ते 20 रुपये जर बाजार भाव मिळत असेल तर ही एकदम ह्या गोष्टी चुकीच्या गोष्टी। त्यामुळे सरकारला जाग आणण्यासाठी आम्ही या ठिकाणी आंदोलन उभा केलेलं आहे। हे आंदोलन फक्त आज जिल्ह्याच्या ठिकाणी आम्ही आंदोलन उभा केलं आहे। जर सरकारने लवकर यामध्ये निर्णय घेतला नाही तर मुंबईच्या राजधानीच्या ठिकाणी सुद्धा माझ्या महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांना घेऊन त्या ठिकाणी मोठ्या स्वरूपात आंदोलन केलं जाईल। त्यावेळेस मुख्य जनावरे सुद्धा रोडवर घेऊन घेतले जातील। गाया असो, म्हशी असो, आज या ठिकाणी सुद्धा आम्ही आंदोलन करताना गाया, म्हशी सगळे सहित आलेले आहेत। जर आम्हाला योग्य त्या ठिकाणी निर्णय दिला नाही तर आम्ही याच ठिकाणी छावणी मांडून बसणार आहे। आपण नितीन गडकरी घेतली नगर मनमाड संदर्भात, तर त्याच्यावर रिटेंडर काढणार आहे का? तेच नितीन गडकरी साहेबांना मी नगर मनमाड रस्त्याच्या बाबत भेटलो। त्यांनी संबंधित ठेंग नावाच्या अधिकाऱ्याला फोन केला आणि मला सांगितलं की पुढच्या आठवड्यात आपण त्या रस्त्याच्या संदर्भात अधिकारी आणि आपण एकत्रित मीटिंग करू। एक पहिल्या ठेकेदाराला त्या ठिकाणी ब्लॅकलिस्ट टाकून नवीन त्याचं टेंडर ओपन करू, पण तो रस्ता चालू झाला पाहिजे। कारण मी त्यांना सांगितलं तो रस्ता म्हणजे एक मृत्यूचा सापळा झालेला आहे। त्या रस्त्यावर अनेकांना प्राण गमावं लागलेले आहे, अनेकांना अपंगत्व आलेले आहे। त्यामुळे गडकरी साहेबांनी त्या ठिकाणी मला आश्वासित केलं आहे आणि मला निश्चित एक विश्वास आहे लवकरात लवकर तो प्रश्न सुटेल आणि त्याचं कामाला सुरुवात होईल। यात सरकारनं 30 रुपये हमी भाव देऊन 5 रुपये अनुदान दिले। पालकमंत्र्यांकडे दुग्ध विकास खातं आहे, त्यांच्याच हातात जर शेतकऱ्याची जाणीव असेल तर त्यांनी आज शेती आपल्या दुधाला हमी भाव देणं गरजेचं आहे। हा, दूध दराबाबत त्यांनी गृहमंत्र्यांची अरे गृहमंत्र्याचा दुधाचा काय संबंध आहे? हा, संबंधित मंत्र्यांना भेटलो, पियुष गोयलांना भेटलो, मी आणि सुप्रियाताई होते, आपल्या राज्यातले काही खासदार होते, बगरे होते, बजरंग बाप्पा होते, आम्ही कल्याण काळे होते, आम्ही 4-5 जण भेटलो। त्यांनी सांगितलं दुधाचा प्रश्न हा राज्याच्या पातळीवरला आहे, त्यांनी आम्हाला सांगितलं। आणि गृहमंत्र्याचा दुधाचा काय संबंध आहे? उगा लोकांची दिशाभूल करायचं, काहीतरी लोकांना पेपर चुकीच्या बातम्या छापून आणायचं, हे आता चालणार नाही। माझ्या शेतकऱ्यांच्या दुधाला बाजारभाव मिळाला पाहिजे। आज जर या ठिकाणी थांबणार नाही आम्ही, मुंबईच्या राजधानीत सुद्धा मोठं आंदोलन उभं करू, लाखो लोकांच्या, लाखो शेतकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये। लोकांना सुद्धा उत्पादकांना त्याचा फायदा मिळत नाही। अरे आमचा हक्काचा आम्हाला द्या ना, 40 रुपये द्या। मागच्या 10 वर्षापूर्वी बाजार भाव काय होते, आज काय परिस्थिती होती? जवळ बाजूला गुजरातमध्ये गेल्यानंतर 40-42 रुपये दुधाला बाजार भाव मिळतो लिटरला, तिकडं पंजाबला 45 रुपयापर्यंत दुधाला भाव मिळतो। आणि महाराष्ट्रात ही काय परिस्थिती? अरे महाराष्ट्र हा शेतीप्रधान राज्य आहे महाराष्ट्र, आणि महाराष्ट्रात जर परिस्थिती होत असेल तर आमचा शेतकरी गप्प बसणार नाही आता, आणि आम्ही शेतकऱ्यांसाठी आमचा लढा उभा करणार आहे।